माझा डोळ्यावर विश्वास बसत नाही हो साहेब. तुम्ही या गरीबाच्या, अहो एवढ्या गरीबाच्या लग्नात साहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यावा. मला विसरले नाही तू साहेब. साहेब नको म्हणू रे माझ्या दादा, मी तुझा बालपणीचा मित्र आहे ना. एका सायकलवर बसून जायचो रे आपण, एका डब्यातली शिदोरी आपण सोबत खायचो. मी तुला अनेक वया पुरवल्यात रे रामभाऊ. एका सायकलवर बसून जायचोत ना, एकाच बेंचवर बसायचोत ना. अरे एकाच वही तर अभ्यास करायचोत ना रे रामभाऊ. तू विसरलास का सर्व बालपण? नाही हो साहेब, बालपण विसरलो नाही म्हणून तर तुम्हाला पत्रिका पाठवली ना. फार उपकार झाले रे रामभाऊ, तू आजपर्यंत मला विसरला नाही. दोघही रडत होते. जणू भरत आणि रामाची भेट सगळा मंडप तिथे अनुभवत होता. जणू कृष्ण आणि सुदामाची भेट सगळे पाहुणे मंडळी अनुभवत होते. साहेब रडत होते, रामभाऊही रडत होता, हा सगळं वराडही रडत होतं. मुलीला घ्यायला येणारी रडत होते. आणि आज ती नवरी मुलगी एखाद्या मंदिरातील मूर्ती स्तब्ध व्हावी, त्या मुलीचे नेत्र पाजरत होते, तिचे ओठ थरथरत होते. रामभाऊ मुख्यमंत्री साहेबाचे डोळे आपल्या रुमालाने पुसत होता. हाताला धरलं, साहेब आपण मध्ये नाही येणार. धावत पळत ती पोरगी आली आणि साहेबाचं दर्शन घेतलं. आणि मुख्यमंत्र्याच्या चरणावर पडून ती पोरगी जणू एखाद्या भक्ताने देवाच्या चरणावरती पडून डसडसून रडावं. पोरगी रडत होती. नवरी सांगत होती, साहेब आमचे पप्पा म्हणायचे हो, आमचे बाबा म्हणायचे, मुख्यमंत्री झालाय ना मुंबईचा तो माझा